गोपनीय माहिती मिळाली होती मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही इसम जे आहेत त्यांच्याकडे वेपन्स, इलिगल वेपन्स आणि काही कारतूस आहेत, राऊंड्स आहेत. तर या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या LCBच्या टीमला गोपनीय पद्धतीने तिथे पाठवलं रेड करण्यासाठी. LCBची टीम PI निंबाळकर आणि त्यांचे सहकारी वायकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत तिथे गेल्यानंतर त्यांना 3 आरोपी तिथे मिळाले, ज्यांच्याकडे एकूण 4 वेपन आणि 24 राऊंड्स म्हणजे कारतूस होते. आणि ते जे 3 आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मठेपेच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता. त्या जन्मठेपेच्या शिक्षेमधनं त्याला पेरोल मिळाली होती आणि पेरोलवरती तो बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं, परंतु तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपवून तो या इतर 2 आरोपींसोबत मंगळवेढा हद्दीमध्ये राहत होता. त्यामुळे ती एक मोठी कारवाई यासोबत झालेली आहे. यातील जे हे आरोपी सगळे जन्मठेप भोगणारे आरोपी आहे, भोगून आलेले आरोपी आहे आणि काही पेरोलवरचे आरोपी आहे. अशा पद्धतीने 3 आरोपी जे ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेलं आहे. त्यामुळे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे. आरोपींची नावं जी आहेत ती आम्ही आपल्याला शेअर करतो. तर यातील आरोपी जे आहेत फाईक मुस्ताक कळंबेकर, दुसरा आरोपी जो आहे तो निगोंडा हनुमंत बिराजदार आणि आणखी राजकुमार बिराजदार, असे 3 आरोपी आम्ही या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेले आहेत. सर, वेपन्स पाळण्याचा उद्देश काय होता? विक्रीसाठी आणलेले होते की काही क्राईम करण्याचा उद्देश? नाही, त्यांचा विक्रीचा उद्देश नव्हता, क्राईमसाठीच त्यांनी वेपन्स सोबत बाळगलेले होते अशी प्राथमिक माहिती आहे. तरी सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आणखी चौकशी करतो आहे. यामधले जे आरोपी जे आहेत ते अगोदरच्या एका खुनाच्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत. त्यामुळे त्यांनी ते वेपन सध्या का बाळगले होते आणि कशासाठी बाळगले होते याची अजून पुढे चौकशी सुरू आहे. घरफोडीचा उद्देश होता नाही, त्याच्याबाबत आता जस्ट आम्ही त्यांना ताब्यात घेतल्यापासून आता आम्हाला त्यांची रिमांड मिळालेली आहे. आता रिमांडच्या दरम्यान आम्ही त्याची चौकशी करू आणि त्यामध्ये पुढे गोष्टी निष्पन्न होतील की हे वेपन ते कशासाठी आणि कुठून मागवलं होतं आणि कशासाठी मागवलं होतं. एक आरोपी जो आहे आरोपी वगैरे आहे? राजकीय नाहीये, राजकीय क्षेत्रातले आरोपी नाहीये. फक्त एक आरोपी जो आहे तो जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जेलमधनं बाहेर आला पेरोलवर आणि परत गेलाच नाही. तर तो त्याच्यावरती तिकडे गुन्हा दाखल आहे, त्याला तिकडचे रत्नागिरी पोलीस शोधता आहे. तर तो तिकडचा वॉन्टेड क्रिमिनल आहे, तो आपण इकडे त्यांना शोधून दिलेला आहे आणि त्याच्याकडे पण सुद्धा वेपन सापडलेलं आहे. पोलीस कस्टडी किती दिवसाची? पोलीस कस्टडी 5 दिवसाची मिळालेली आहे. आणखी काय निष्पन्न होण्याची शक्यता आहे? निष्पन्न होऊ शकतं, आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतोय. थँक्यू.